या कालावधीत आपण महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अखंडितपणे, तन्मयतेने आणि सचोटीने सेवा पार पाडली आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आपण महानगरपालिकेत सेवेत असताना वक्तशीरपणा व प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कर्तव्याबद्दल हे सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. तिच्या दिवसापर्यंत देखील त्याच तन्मयतेने आपले कर्तव्य पार पाडले आहे. आपले सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावे हीच सदिच्छा. श्री अभिनव गोयल, भारतीय प्रशासन सेवा आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. मी दिलगिरी व्यक्त करते की मी पर्सनली उपस्थित राहू शकले नाही, कारण मी ट्रेनिंगसाठी मसुरीला होते. निश्चित रूपाने लोत्रे मॅडम एक वेगळ्या व्यक्तिमत्व आहेत आणि मला अभिमान आहे की मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. KDMC कमिशनर जवळपास मी 1.5 वर्ष होते. 3 ते 4 रिस्पॉन्सिबिलिटीज आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना दिली होती. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे BSUP तो एक काम होता जो त्यांना अगदी त्यांच्याकडे मिळायचं नव्हता, पण मी खूप भर देऊन त्यांना ते काम करायला लावलं आणि मला खूप चांगलं वाटतं हे सांगत असताना की त्यांनी एवढं सक्सेसफुलरित्या ते हाताळलं की मला स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये त्यांनी जी गती दिली आल्यापासून, किंवा माझ्याकडे प्रत्येक आठवड्याला एखादा विषय घेऊन यायचं. सो म्हणजे खूप बारीकीने त्यांनी ते काम केलं. तिसरं त्यांनी एन्व्हायरमेंट मध्ये खूप काम केलं. त्यांच्याकडे तेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एन्व्हायरमेंटचा इनिशियली चार्ज होता आणि नेहमी लोकांना असं वाटत असेल की एन्व्हायरमेंटमध्ये इंजिनियर काय करणार, पण निश्चितपणे एनकॅप असू द्या किंवा इतर सामाजिक उपक्रम असू द्या, त्यांनी खूप चांगल्यारीत्या त्यांच्यामध्ये प्रतिसाद दिला. आमचे जे स्कीम्स होते त्यांची अंमलबजावणी चांगल्यारीत्या केली. यासोबतच एक विशेष करून मी इथे सांगू इच्छितो, जो चौथा भाग होता, जो त्यांचा एक महत्त्वपूर्ण भाग होता, की आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचं मोटिवेशन कसं वाढून ठेवलं पाहिजे, सगळ्यांची मेंटल हेल्थ कशी चांगली राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण ॲज अ कमिशनर म्हणून किंवा ॲज अ पालक म्हणून काय केलं पाहिजे. ऑफ लिव्हिंगमध्ये इंट्रोड्यूस केला फर्स्ट टाइम अँड आय एम व्हेरी हॅपी टू से की मला खूप फायदा त्याचा झाला आणि मी आजही मे बी नॉट ॲज रिलिजियसली ॲज शी फॉलोअर्स, पण जेवढा माझ्याकडनं शक्य होतो तेवढा मी ते करण्याचा प्रयत्न करते. आणि काही शाळेची मुलांसाठी काही ट्रेनिंग्स आयोजित केली होती आणि मला प्रत्येक माणसांकडनं त्याचा असा फीडबॅक भेटला की इट लेड टू सम प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज इन देअर लाईफ अँड ऑल्सो बेटर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. असं वाटतंय की मॅडमचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे KDMC मध्ये आणि प्रत्येक जो आपला कर्मचारी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तो फार मोठा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेहमी एक स्माइलिंग फेस असायचं अँड विच काय त्या यायचं आणि शेवटी जात असताना त्या हसून जायचं. तर मॅडम मी मनापासून ईश्वरकडे अशी प्रार्थना, स्माइलिंग फेस असंच राहू द्या, तुम्हाला पुढची लाईफ एक खूप हेल्दी डिवाइन लाईफ भेटेल अशी अपेक्षा करते आणि आपल्याला मनापासून एकदा परत शुभेच्छा देऊन माझा जो हा एक मेसेज होता तो संपवते. धन्यवाद. महिला आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे. आज तिचं रिटायरमेंट आहे, त्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आहे. आमच्या घराण्यामध्ये अतिशय भूषणावह बाब आहे की आमच्या तिची सासू म्हणजे माझी बहीण ही पण उच्चपदस्थ शिक्षिका म्हणून रिटायर झाली. घरामध्ये सगळे वेल क्वालिफाईड लोक सगळे आहेत आणि अशा घरांमधून आमच्या या घराण्याला एक संस्कृती जोपासणारी सून, लेक या सगळ्या नात्यांना ती भरपूर आहे आणि या निमित्तानं तिला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तिचं भविष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं अशी परमेश्वर त्यांच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. तेव्हा आम्ही बायोडायव्हर्सिटीची कमिटी आमच्या महापालिकेत नेमली
त्याच्यात रोहिणी लोकरे मॅडमनी चांगलं काम या महापालिकेमध्ये केलं. अधिकाऱ्यांबद्दल म्हणजे ही खुर्ची जी आहे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची ही आमच्या राजकारण्यांपेक्षा वाईट आहे. म्हणजे काट्यांचा ताज आहे असं बोललं तरी चालेल. कारण कितीही चांगलं काम केलं म्हणजे सर आम्ही नेहमी सांगतो की पॉलिटिशियन्स अँड ब्युरोक्रॅट्स या दोघांचं जॉब हा थँकलेस जॉब आहे. कोणीही तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी त्याच्यासाठी तुम्हाला येऊन थँक्यू म्हणणारा कोण नसतं. पण जेव्हा हे चांगले अधिकारी सेवानिवृत्त होतात आणि तेव्हा सेवानिवृत्तीसाठी एवढी गर्दी जेव्हा होते ना तेव्हा त्या अधिकाऱ्याचं केलेलं काम आपल्याला सगळ्यांना दिसत. पण मला जास्ती वेळ घ्यायचा नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण जे केलेलं काम आहे, आपण या महापालिकेमध्ये जे केलेले चांगले प्रकल्प आहे ते लोकांच्या दृष्टीस पडतात आणि तेव्हा त्या सर्व डोंबिवलीकरांना कल्याणकरांना आपल्या कामाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आज मला या ठिकाणी सांगायचं आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा आपली सेवापूर्ती झाल्यानंतर आपण आमच्या महापालिकेमध्ये कन्सल्टन्सी द्यावी असं मला वाटतं की आपण द्यावी. सेवाभावी नको सर, आपण कन्सल्टंट म्हणून नेमावे अशा लोकांना. कारण बऱ्याचशा लोकांना अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आपण कन्सल्टंट म्हणून नेमलेलं आधी पण आहे. तर अशा चांगल्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे रेकॉर्ड आहे तर आपण त्यांना नेमावं अशी मी विनंती आता आयुक्त इथे आहेतच तर त्यांनाही करतो. आणि दुसरं एक आहे की त्यांचं काम नुसतं महापालिकेपुरतं मर्यादित नव्हतं तर सेवाभावी काम अनेक गोष्टींमध्ये त्यांनी केलं आणि त्याच्याबद्दल जितकं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो महापालिकेचा जो म्हणजे ब्युरोक्रसीचं जे काम आहे त्याच्यात किती स्ट्रेस असतो आणि ते पण आपलं 5 वाजल्यानंतरचं काम संपल्यानंतर लोकांच्या सेवाभावी काम करणं हे अतिशय कौतुकास्पद आहे. मी लोकरे मॅडमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या आपल्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या महापालिकेतील सहकारी लोकरे मॅडम निवृत्त होतात आणि त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त गोयल सर, त्याचबरोबर सिटी इंजिनियर परदेशी मॅडम, माझे सहकारी दीपेशजी म्हात्रे, माजी महापौर गुलाबताई माने साहेब आणि माझे दुसरे सहकारी मंदारजी हळदे आणि आपण सर्व आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या म्हणजे लोकरे मॅडमवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्यावर बरोबर काम केलेले सर्व मंडळी. तर म्हणजे जीवनातला एक असा क्षण असतो जो निवृत्तीचा, तो जे निवृत्त होतात त्यांनाच समजतो. कारण मी सुद्धा एका कंपनीत काम करत होतो आणि जेव्हा निवृत्तीच्या दिवशी एक प्रकारे आनंदही असतो आणि हा थोडासा भावनिक क्षण असतो. त्याच्याबरोबर अनेक म्हणजे 30-35 वर्ष काम करतो सहकाऱ्यांबरोबर आणि त्यांना सोडून जायची वेळ येते तेव्हा कुठेतरी कंठ दाटून येतो आणि भावना उफाळून येतात. तो क्षण असतो. पण या दिवशी यांचं अभिनंदन. आता सरकारी अधिकारी जर निवृत्त होत असेल कुठलाही कलंक न लावता तर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे आणि ते तुमचं अभिनंदन आहे. सध्या सरकारी काम करणं फार कठीण झालेलं आहे. म्हणजे त्याच्यातला एक माहिती अधिकार असेल, राजकीय लोकांचं प्रेशर असेल आणि सोशल मीडिया ह्या सगळ्यामध्ये म्हणजे एखादा अधिकारी काय बोलतोय, एखादा शब्द जरी इकडे तिकडे झालं ताबडतोब 5 मिनिटात तो व्हिडिओ जातो, अरे ते इंजिनियर असं बोलले, आयुक्त असं बोललं, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी नसतं आणि मग त्या अधिकाऱ्यांना जो त्रास होतो म्हणजे एवढं प्रामाणिकपणाने काम करायचं, सगळं करायचं आणि एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे आमच्या ताईंनी काम अशा पद्धतीत केलं, फार कार्यक्षम आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या पहिल्या अभियंता ज्या महिला आहेत त्या आहेत आणि त्या आज निवृत्त होतात. पण असं आम्हाला केव्हाही काम करत, मी पहिला जो शब्द वापरला सहकारी, मी आहे लोकप्रतिनिधी म्हणजे मी राजकीय माणूस आहे, हे अधिकारी आहे, तर तरी मी सहकारी हा शब्द अशासाठी वापरला. महापालिकेत केव्हाही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जेव्हा सहकारी म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा कुठेही अडथळा येत नाही आणि आमच्या महापालिकेत ही प्रथा आहे. आजही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे संबंध दृढ आहेत, चांगले आहेत. त्याचमुळे शहरात चांगली काम होतात. जेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये दुरावा येतो आणि जेव्हा
म्हणजे मी मोठा हा प्रश्न येतो तेव्हा अडचणी होतात, पण आमच्याकडे हा केव्हाही झाला. हे लोकरे मॅडम अशा आहेत, तत्पर आहेत. कुठलंही दिलेलं काम म्हणजे आता आमच्या आयुक्तांनी पण सांगितल्या, इंदुराणींनी, त्यांच्याविषयी सरांना पण अनुभव आहे. सरांनी सुद्धा त्यांच्याकडे चांगल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे कामाव्यतिरिक्तही ह्या सोशल आहेत. म्हणजे कुठचंही काम असो महापालिकेतलं, मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो, महिलांसाठी असो, त्याच्यामध्ये हरहुन्नरीपणाने काम करणाऱ्या महिला आहेत. बोलण्यासारखं त्यांच्याविषयी बरंच आहे. पण मी एकच सांगेन, आज काही तुम्ही चाललंय पण आमच्या ऑर्गनायझेशनचं लॉस आहे. असं आहे की अनुभवी माणसं जेव्हा त्या संस्थेतून जातात, अनुभवी माणसं एखाद्या संस्थेकडे असणं म्हणजे ती त्यांची ॲसेट आहे, संपत्ती आहे. आणि आज आमची संपत्ती कमी होते. अनुभवी माणसं ताबडतोब मिळत नाही. त्यांना तयार व्हायला अनेक वर्ष लागतात, 10, 20, 25, 30 वर्ष. आणि ती जेव्हा सोडून जातात तेव्हा कुठलीही ऑर्गनायझेशन असो, आणि हे माझे शब्द नाही, उद्योगपती रतन टाटा यांनी एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेस सांगितलं की आज माझ्या संपत्तीतला काही भाग कमी होतोय. तसं होत आहे. आणि आमचं असं दुर्दैव आहे साहेब, तुमच्या बॅकशेट म्हणजे तुमच्या बरोबरचे सर्वच अधिकारी ह्या वर्षापर्यंत रिटायर्ड होत आहेत आणि सगळी नवीन बॅच येणार. त्यामुळे आमचं काम करताना नगरसेवक म्हणून त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी होतील, थोडंफार इकडे तिकडे, पण करतील. आताची मुलंही हुशार आहेत, असं काही नाही की काम करत नाही. पण अनुभवातून, आणि वैशिष्ट्य काय, हे ह्याच शहरात राहिलेल्या, वाढलेल्या, शिकलेल्या, त्यामुळे महापालिकेत अधिकारी असतात तरी आपलं शहर म्हणून सुद्धा त्यांचं या शहरावर प्रेम होतं. आणि त्यामुळे तो काम करण्यात जो काही हे मिळालं तो अधिक होता. अधिक बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. पण आजच्या दिवशी एवढंच मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं उर्वरित आयुष्य आहे, कौटुंबिक असेल, तुमचं चांगलं आरोग्य राहो आणि ज्या ज्या तुमच्या मनोकामना आहेत ते पूर्ण होतील. मला परमेश्वरचा प्रयत्न करतो. धन्यवाद. पुढची ड्युटी मात्र यापुढे चालू राहणार आहे. बऱ्याच जणांनी लोकरे मॅडमबद्दल आणि अनुभव सांगितले. आपण आयुक्त राजन मॅडमचंही भाषण सगळ्यांनी ऐकलं. मी मात्र नगरसेवक का झालो आणि त्याच्यात दोन्ही लोकरे मॅडमचा काय वाटा आहे एवढं तिथे सांगणार. मॅडमना कदाचित आठवत असेल नसेल, पण राजाजी हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला तिथल्या काही लोकांनी आमच्यासारख्या तरुणांना एकत्र करून काही कामं करायचं ठरवलं आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये असं प्रामुख्याने ठरवल्यानंतर कुठल्या अधिकाऱ्याकडे जायचं की जो अधिकारी राजकीय पाठबळ नसलेल्या लोकांची कामं करू शकेल. तर त्यावेळेला विषय खूप सोपा होता, साधा होता. तर फक्त प्रत्येक गल्लीच्या तोंडावर त्या गल्लीचं नाव असलेला फलक लावायचा, पण त्याला कुठल्याही नगरसेवकाचं, कुठल्याही राजकीय पक्षाचं कुठलंही पाठबळ घ्यायचं नाही. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जे दानशूर व्यक्ती त्यांच्याकडे त्याचे पैसे घ्यायचे आणि ते काम राजाजी हाऊसिंग फेडरेशनने करायचे. हा विषय घेऊन आमच्यातले काही लोक जे आमच्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभव होते, ते लोक सगळेजण लोकरे मॅडमकडे गेले आणि सांगितलं आम्हाला असं काम करायचं आहे, पण कंडिशन ही आहे की आम्हाला कुठल्याही नगरसेवकाचं नाव लावायचं नाही, कुठल्या राजकीय पक्षाचं नाव लावायचं नाही. मॅडम म्हणलं सोपं आहे. तो सोपं आहे हा शब्द ऐकल्यानंतर आम्ही सगळेच जण जरा गडबडलो होतो की सगळे राजकीय तुम्ही तेव्हा नगरसेवक अस्तित्वात असताना, बॉडी अस्तित्वात आहे, काम हे करायचं आहे. पण मॅडमनी सगळ्यांना सामोपचाराने सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोधही झाला नाही, ते कामही अराजकीय पद्धतीने झालं, सामाजिक संस्थांच्या मार्फत झालं. आणि ते बोर्ड आत्तापर्यंत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होईपर्यंत ते सगळे बोर्ड कसे शाबूत होते. आणि राजकारणाचं काम राजकारणाविरहित कसं करता येईल याचा पहिला संस्कार जर राजकीय क्षेत्रात काम करताना झाला असेल तर तो माझ्यामध्ये लोकरे मॅडम आपल्या माध्यमातून माझ्यावर झाला. पुढे राजकीय काम करताना असं सातत्याने एक वाटत राहिलं की राजकीय काम किंवा राजकारणातला विचार न करता समाजाचा विचार करून आपण जर काम केलं तर जास्त इफेक्टिव्ह होतं. आणि ते काम करण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा कायम आमच्याबरोबर होत्या. त्यांनी कधी कुठलाही प्रस्ताव केल्यानंतर असा कधी विचार केला नाही की हा कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाच्या नगरसेवकाचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महानगरपालिकेसाठी किंवा महानगरपालिकेतील नागरिकांसाठी किती बेनिफिशियल आहे याचा विचार करून त्या सातत्याने काम करत राहिल्या.
आणि दुसरा एक विषय मला इथे या सभागृहात आल्यानंतर मॅडम जे जाणवलं ते तुम्हाला सांगतो की हा समारोपाचा कार्यक्रम आहे का शुभारंभाचा आहे? कारण समारोपाच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नसते, असतात ते ठराविक लोक जवळचे किंवा जे सहकारी म्हणून आत्तापर्यंत आपल्यावर काम करत होते तेच असतात. आणि शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये किंवा निदान राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करून पाहणाऱ्या लोकांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर त्यांना कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये ओढून घेणारे बरेच नेते मंडळी आणि बरेच विचारसरणी असणारे पक्ष अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये असतात. माझी म्हणजे वैजुताई तुम्ही म्हणताय त्याला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी नक्की हो म्हणेन, पण डोकरे मॅडमचा आत्तापर्यंतचा आम्हाला सगळा असलेला डोंबिवलीकरांना अनुभव आणि या सभागृहात डोंबिवलीतल्या विविध संस्थांमध्ये काम करणारे येऊन बसलेले लोक पाहता हे निश्चित मला माहिती आहे की डोकरे मॅडम कुठलंही राजकीय काम करणार नाहीत, पण नक्की या सगळ्या सामाजिक संस्था जेवढ्या डोंबिवलीतल्या आहेत त्यांच्याबरोबर ते नक्की काम करतील. आपल्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतील आणि ते आम्हाला मनासारखं जगू द्या, आमच्या मनासारखं जगू द्या. आम्ही म्हणत नाही रात्रीच्या मिटिंगा, रात्रीच्या बैठकांमध्ये आम्ही जाऊ, अशा प्रकारच्या स्त्रिया नाही आहेत आम्ही. आणि खरोखरच रोहिणीला शुभेच्छा देताना एवढंच सांगेल, तू तुझं आयुष्य तुझ्या मनासारखं जगली आहेस, आतापर्यंत तुझ्या मनासारखं जगली आहे, पण इथून पुढचं आयुष्य आमच्यासारख्या बरोबर आणि आपण असं मैत्रिणी असू. कारण मी महापौर होते तेव्हा तिला बँगलोरला घेऊन गेले होते, माझ्याबरोबर बराच काळ आम्ही एकत्र म्हणजे ट्रिप्स केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या ट्रिप्समध्ये आम्ही मैत्रिणीसारख्या तिरवळत जायचो एकमेकीशी. आणि अशा सहकार्याची म्हणजे अशी सहकारिणी आमची प्रशासनामधली सहकारिणी आणि एका शासन कर्त्याला लाभलेली सहकारिणी, आमच्या दोघींचं जे नातं आहे ते अधिक वृद्धिंगत व्हावं त्या आयुष्यामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुला तुझ्या रिटायरमेंटच्या खूप साऱ्या शुभेच्छा देताना तू केअरटेकर होणार नाही याची काळजी घे एवढाच सल्ला देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवृत्तीच्या समारंभाच्या निमित्ताने आपण आज इथे सगळे जमलोय. असलेले अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब, माजी महापौर, ज्याच्यामध्ये एक ना एक दिवस सेवानिवृत्त होणे प्राप्त झालेले असते, परंतु खरं आयुष्याचं जे टेकअवे आहे किंवा जे काही आपण सेवेमधनं ज्या दिवशी सेवानिवृत्त होतो त्या दिवशी जी पावती मिळते त्या पावतीचं खरं गमत जे असते की ज्या दिवशी किती लोकांकडून आपल्याला ही थाप मिळते. आणि आज इथे पाहिलं तर जवळपास सर्वच त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आज या ठिकाणी उपस्थित पण आहेत, भेटून पण गेलेले आहेत त्यांना आणि त्यांना शुभेच्छा पण देऊन गेलेल्या आहेत. खरं तर एका सरकारी कर्मचाऱ्याच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या आयुष्यामध्ये